मीरा भाईंदरचे ITO येऊन इथे कारवाई करायला लागलेत आणि परमिट व्हेरिफिकेशनसाठी इथे आलेले आहेत. तर जेव्हा यांच्याकडे परमिट स्वतःकडे आहे, अधिकारी आहे, जेव्हा परमिट देता, बॅच देता, लायसन देता, तेव्हा तुम्ही काय चेक करून देता? आता तुम्ही हार नाक्यावरती येऊन हे साईन घ्यायचं, लायसन घ्यायचं, याची काय गरज आहे? सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत. तुम्ही तिथनं कॉल करा, त्यांना बोलवा, जे नाही त्यांची गाडी ब्लॉक करा. हे सगळ्या रिक्षावाल्यांना त्रास का? ह्यांच्यासोबत या मराठी लोकांवरती कारवाई, वरनं मराठी आलं पाहिजे. तेव्हा तुम्ही हे बोलतात की लायसन बॅच देणार नाही तर कॅन्सल झालं पाहिजे. तर जेव्हा तुम्ही पहिले लायसन बॅच दिला, परमिट दिला, तेव्हा का तुम्ही झोपी गेलते का? म्हणजे ITOवालाच पहिले लायसन बॅच देणार, परमिट देणार आणि त्याच्यानंतर ITOवालाच बोलणार की लायसन बॅच अगर मराठी बोलता नाही तर तुमच्या मी लायसन कॅन्सल करणार. तर मग तेव्हा तुम्ही पैसे घेऊन लायसन बॅच तुम्ही दिले का? आणि तुमच्याकडे हे 15 वर्षाचे दाखले आले कुठनं? आणि तुमच्याकडे व्हेरीफाय केलं, तुम्ही काय आज करताय तर त्या दिवशी गाडीचा नंबर देताना ते व्हेरीफाय नाही केलं का? तर तुम्ही काय पैसे घेऊन व्हेरीफाय केलं का? तर हे बिना मतलबचा त्रास का? रिक्षावाल्यांवरती हा अत्याचार का? ठीक आहे, मी मान्य करतो काही रिक्षावाल्यांनी पैसे देऊन केलं असेल, पण जे लिगल आहेत त्यांना पण त्रास का? आता यांनी इथे येऊन साईन करायला लागले, हे नंबर घ्यायला लागले, चेक करून घ्यायला लागले, तर का? आता काही लोक घाबरून इथे गाडी नाही चालवत. असा कुठला युनियनवाला नाही आहे ज्यांना हे माहिती नाही की अत्याचार होतोय. तर हे सगळे रिक्षावाले सोबत स्ट्राईकवरती नाही जाऊ शकत का? उद्या त्रास होणार आहे तर जबाबदार कोण? हे मीरा भाईंदरचा ITO राहणार. आज 14 लाख परमिट वाटले गेलेत, तर 14 लाख परमिटमध्ये मुश्किलने 2 लाख या मराठी माणसांना भेटले असेल, 12 लाख इतर समाजाला वाटले. तर तुम्ही तेव्हा 15 वर्षाचा दाखला का मान्य ठेवला? तुम्ही जन्म दाखला मान्य ठेवला पाहिजे होता. 15 वर्षाचा दाखला हे आम्ही इथं मूळ रहिवासी असून आम्हाला नाही भेटत, पण कुणी 2000-3000 दिलं तर बनतो. तेव्हा 15 वर्षाचा दाखला तेव्हा तुम्ही घेऊन ते व्हेरीफाय केलं, तेव्हा तुम्ही लोकांनी हे 15 वर्षाचा दाखला आलं कुठनं हे व्हेरीफाय का नाही केलं? हे ITOचे साहेब आहेत. आता आम्ही रिक्षा पासिंगला नेतो तर तिथे 800 रुपयाची पावती आहे आणि ह्या लोकांना ना G फॉर्म 500 रुपये लागतो. G फॉर्म म्हणजे काय? जे गाड्यांचे चेक करतात, व्हेरीफाय करतात, काय यांना पगार नाही भेटत का? G फॉर्म म्हणजे काय? मी एका ITOवाल्याला विचारलं एजंटला की बोललो दादा गाडी पासिंगचे पैसे किती लागणार? तर म्हणे 1800 रुपये लागणार. 1800 रुपये का लागणार? म्हणे G फॉर्मचे पण पैसे लागणार. काय ते G फॉर्म काय असतो तुम्हाला माहिती नाही? G फॉर्म गाडी पासिंगचे पैसे किती लागतात रिक्षाचे? 800 रुपये फी आहे. मग हे एजंट लोक 1800 रुपये का घेतात? 2500 रुपये. अब इधर आइए जरा, क्या नाम है आपका सर? संतोष पाल. कितना ले रहे हैं रिक्शा पासिंग का? अब 800 रुपये फी है और 2500 रुपये ले रहे, तो ये रिक्शा वाले पे अत्याचार नहीं हो रहा है क्या? और ऊपर से ये अत्याचार इन लोग ही कर रहे हैं. और मैंने एक एजेंट को पूछा था तो बोले गणेश भाई 500 रुपये G फॉर्म देते हैं हम. तो G फॉर्म किस बात का लेते हो तुम? हाँ, अगर यही करप्शन भी करे ITO और हरजाना भी भरे रिक्शे वाला, अब ये परमिट इन्होंने पहले दिया था तो वेरीफाई नहीं किया था क्या? इनका राइट क्या बनता है? हमने वेरीफाई पहले किया तब तुम्हारे गाड़ी से नंबर निकला ना. हाँ, और आ जाके इधर त्रास दे रहे हो रिक्शे वाले को. सर ये दोघं पण रिक्शे वाले काम निघालेत का? चेकिंग कसली चालू आहे? तुमच्याकडे पेपर नाही का? डॉक्युमेंट नाही का? इथे चेकिंग करायची काय गरज आहे? ऑफिस ऑर्डर काय? तुमच्याकडे डॉक्युमेंट नाहीत का? ऑफिसमध्ये यायचं. कुठल्या ऑफिसला यायचं सर? तुमच्या घोडबंदर ऑफिसला सर बोलले यायचं. उद्या आम्ही आमची टीम घेऊन घोडबंदर ऑफिसला जाणार आणि तिथे साहेबांची भेटणार. सर काय नाव आपलं? साईनाथ मोठं साहेब ऑफिसर घेऊन भेटायचं. किती वाजता भेटेल आपल्या सर तिथे? जे आपल्या या गोष्टींचा जबाब देतील सर किती वाजता भेटेल आपल्याला? 7 नंतर कधी पण भेटेल. तर उद्या आपण 2 वाजता ITOला जाणार आणि तिथे हे माहिती घेणार. आज हे बिना मतलबचा रिक्षावाल्यांना जे त्रास होतो, सगळे लाईनीने रिक्षावाले लागलेत, अर्धे रिक्षावाले पळून चाललेत. आता हे ITOमुळे तिथे स्टेशनवरती गर्दी असते, पॅसेंजर नाही भेटणार, याचा जबाबदार कोण? आज हे 2 जणांचे भांडणं, प्रताप सरनाईकजी आणि नरेंद्र मेहताजी, त्याच्यामध्ये रिक्षावाल्यांना त्रास आहे. आणखीन काही नाही. हे 4 दिनचे जुमले आहेत बिगर डॉक्युमेंटचे. ह्यांनी परमिट दिले हे स्वतः सिद्ध करतात आणि हे बिगर डॉक्युमेंटचे परमिट देणार हे
आणि चेक पण करणार हे का, ह्याच्यावरती CBI जांच झाली पाहिजे. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे जे डॉक्युमेंट चुकीचे दिलेत त्यांचे नोकरी रद्द झाली पाहिजे आणि असं दुबारा नाही झालं पाहिजे. याच्यावरती CBI जांच ठेवा ना तुम्हीच देता डॉक्युमेंट, आम्हाला परमिट तुम्हीच देता, तुम्हीच कोण चेक करणार आहे. जसं का चोरी मी केली आणि मीच जे आहे अधिकाऱ्याला मागतो पेपर, ते चुकीचं आहे ना. आज तुम्ही इथं मीरा भाईंदरमध्ये चेक करता, आज मीरा रोडमध्ये चेक करता, तर तुम्ही डॉक्युमेंट दिलते नाही का. आणि डॉक्युमेंट दिलते नाही तर तुमच्याकडे लायसन बॅग आला आहे कुठनं, आणि डॉक्युमेंट घेऊनच तुम्ही दिले ना आम्हाला लायसन बॅग. काय ना काय ॲक्च्युली हे काय सरकारने काय परमिट चेकिंग चालू आहे. बोल हां बोला. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं परमिट चेकिंग करायची, ओके नो प्रॉब्लेम, मी म्हणजे जबाब दिला. पण माननीय प्रधानमंत्र्यांनी का सांगितलं परमिट चेकिंग करायचं, तर तुम्हाला विचारतो ना मी, तुम्ही त्यांच्याकडे जबाब घेऊनच आले. त्यांचा म्हणजे कुठेतरी धांदली झाली, कुठेतरी धांदली झाली. आम्हाला त्रास आहे, आम नागरिकला त्रास आहे. तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत, तुमच्याकडे हा परमिट होल्डरचे नंबर आहेत, तुम्ही कॉल करून देता. तुमच्या ऑफिसवरती बोलवा ना त्यांना. ते रोडवरती कशाला बिना मतलब थांबली. तुम्ही काय बोलले, परमिटचा मुद्दा आहे, मेन मुद्दा परमिटचा आहे, मेन मुद्दा परमिटचा आहे. आता हे डॉक्युमेंट नाही दिले, मला माहिती आहे. आणि हे बिना मतलब त्रास ना गरीब रिक्षावाल्याला नका देऊ. हे जे लायसन आपण दिलाय ना, RTOने दिला. एक मिनिट, आज लायसन कोण देतो आपल्याला, RTO देतो. एक मिनिट बोला. आम्हाला गाडीचे नंबर भेटले ना. अरे तुम आगे घूम रहा है, देख तेरा भी देना. नहीं मेरे मोबाइल में नहीं अलाउड. मला आदेश मिळाला, आदेशाचं पालन करा. पण चुकीचं आदेशाचं पालन करताय ना साहेब. तुम्ही गाडीचे नंबर दिले आम्हाला, तुम्ही नवीन गाडी दिली आम्हाला. हा मग तुम्ही आज बोलताय परमिट चालला आहे, एखादा कोणी आशेन देश आम्हाला घेणं देणं नाहीये. चुकीचा आदेशाचं ना. आज हे जो आपला परमिट आहे, तुम्हाला इथं काय करायचं, काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला, तुम्हाला काय करायचं. माझ्या माहिती हे दंगा काय करायचा, तुमच्याशी दंगा करायची का. मी पत्रकार आहे, मी पत्रकार आहे. मान्य मला. हा मी पत्रकार आहे. मी आज आम नागरिकला जे त्रास होतोय ना, 25,000ची फाईन, याचा त्रास आहे ते सांगितलं. कुठलं फाईन आज एकाला काश्मीरला 25,000 फाईन मारला. कशासाठी फाईन भेटला होता, कशासाठी भेटला होता म्हणे की परमिट आम्ही आता अधिकारी आहे, आम्ही कशाची फाईन देऊ शकतो का, कशाची नाही देऊ शकत. काहीतरी संपला असेल म्हणून 20,000चा फाईन. आज सरकारने काय हा बोला ना तुम्ही बोला, तुमचे सरपंच बोलतात. बनाने दो, ये तो वो साइड से बना, एक ही एंगल में दो उस साइड जा. पण जरा काय आहे ना, हे गरीब लोक आहेत, रिक्षावाल्यांकडे बघा. तुम्हाला आदेश आम्ही मान्य केलं, तुम्ही पण बांधलेले आहेत, हे नाही. पण जे आदेश आहे ना, ऐका सर, आज मानतो, मी पण मानतो. मी आज इथंचा मूळ रहिवासी आहे. माझ्या मुलाच्या दाखल्यासाठी गेलो ना, तर मला डायरेक्टली दाखले नाही भेटत, एजंट सुद्धा दाखले भेटतात. तर का भेटतात, का भेटतात, रिजन काय, करप्शन. रिजन हे करप्शन. आता सरांनी बोलला 800 रुपये पावती आहे गाडी पासिंगची, आणि आता 2500 रुपये घेतात म्हणून ते स्वतः रिक्षावाल्याने बोललं पासिंगचे. कशाला 2500 रुपये लागतात. आम्हाला जे काम करतो, आम्हाला जे काम करतो ना त्याचा अडथळा तुमच्याला मी कशाला आणणार. मी माझं काम आहे, माझं पण काम आहे माहिती घेऊन पब्लिक पर्यंत पोहोचवायचं. तुम्हाला माहिती आहे, तुमचं काम करा. मला अडथळा आणणं माझा काही इश्यू नाही आहे. आणि माझे काय पाहिजे ना, तुम्हाला सविस्तर ऑफिस हो ते चालेल ना. ऑफिसला मी उद्या 2 वाजता येतो. आणि जे 800 रुपये फाईन आहे, 800 रुपये जे पासिंगचे लागतात, इथे लोक 25 ते 2500 रुपये घेतात. आणि जी फॉर्म म्हणे, तर जी फॉर्म मी एकाला विचारलं होतं, जी फॉर्म एजंटला काय, तो बोलते भाई वो 7 को जाता है, 50 गाड़ी का उनका कोटा रहता पासिंग करने का. म्हणजे एका दिवसात 50 गाड्या पासिंग करतात, एका गाडीवरती 500 रुपये. म्हणजे एका साहेबांना 25,000 रुपये पर डे जी फॉर्म जातो. कशाचं, गाडी पासिंगचं.
परमिटची डिप्पी हे 2,000 रुपये. अरे काय चालवलं हे रिक्षावाल्यावरती अत्याचार सगळं जे काय ते रिक्षावाल्यावर दिसतोय तुम्हाला. रिक्षावाल्यावरती एवढा अत्याचार नका करू. जे काय रिझन आहे ते क्लिअरली करा. आणि आता मध्ये माझ्याकडे एक मुद्दा आला आहे की म्हणे पहिले 450 रुपये बाटला पासिंगचे लागायचे, बाटला टेस्टिंगचे, आता 2800 रुपये घेतलात. त्या लोकांनी काय युनियन वगैरे बनवली आहे. तर आता जेव्हापासून प्रकार घडला आहे मी कमसे कम गावी करतो. तर आता आल्यानंतर मला माहिती पडलं एका मुलाने फोन केलं की स्टेशनवरती ITO आलं आहे. तर मी सरांकडनं माहिती घेतली. आता ह्याच्या पुढे आपण बघूया. उद्या आपण 2 वाजता जाणार आहे ITO कॅम्पला. आणि आज हे आम्ही देणार आहे न्यूजवाल्यांना सगळं. आम्ही पत्रकार आहे तिथे जे बंधू आहेत माझ्या रिक्षावाल्यांच्या भाऊबंधूंना काय त्रास झाला असेल तर त्यांची माहिती आपण घेणार आहे. इथे लायसन्स नंबर वगैरे लिहून हे साईन घेत आहे. तर यांच्यासोबत कुठेतरी चुकीचा नाही घडलं पाहिजे. जय भीम, जय शिवलाल.